नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील आपण जर व्हिडिओ पाहिले असतील तर आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी गणवेशाचे महत्त्व, तसेच सुरक्षा रक्षकाने आपल्या युनिफॉर्म कशा पद्धतीने परिधान करून आपण कर्तव्यदक्ष राहावे त्या संदर्भामध्ये होता. आज जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा, एक योजना, सरकारी योजना आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांना, कारण ती आरोग्याशी निगडीत ही योजना आहे. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला तर मग जाऊया या विषयाकडे. विषय मित्रांनो आहे असा, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची एक सरकारी योजना म्हणजे भारत सरकार आणि राज्य सरकार, आणि याच्यामध्ये काय माहिती आहे का, दोन अशा गोष्टी आहेत की त्याचा आपल्याला थोडंसं संभ्रम निर्माण होतो. ते दूर करण्याकरता ही संपूर्णतः माहिती आहे. ही आरोग्यदायक माहिती असल्याकारणाने मित्रांनो, आवर्जून 5 लाखासाठी आपल्या कुटुंबासाठी ही योजना, अत्यंत कॅशलेस योजना, ही योजना भारत सरकारची आहे. तिचं नाव आहे आयुष्यमान भारत. यात आयुष्यमान भारत ही योजना काय आहे, कुणाला त्याचा लाभ आहे, कशा पद्धतीनं ही काय सगळी गोष्ट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. ही योजना सर्वसाधारणचा जे आपले सरकारी याच्यामध्ये नाव आहे किंवा जे गरीब कुटुंब आहेत, अशा सर्व जेवढे कुटुंब असतील, आता ते 6 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असतं, जे आपल्याला एक असं कुटुंब आहे की त्याचं उत्पन्न जे आहे ते कमी आहे आणि आर्थिकदृष्ट्या आपले जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डसुद्धा आपल्यांना पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड, या रेशन कार्ड धारकांना ही योजना लागू आहे. आता आयुष्यमान भारत आणि आभा कार्ड, मग हे आभा कार्ड काय आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता हे आयुष्यमान भारत संदर्भामध्ये आपण योजना बोलतच जाऊया, एक मुद्दा घेऊया. परंतु ही 5 लाखाची योजना आहेत. सर्वसाधारण कुटुंबांना ही योजना सर्वांना लागू होते. जे गरीब आर्थिकदृष्ट्या घटक आहेत, जे त्यांना हे नागरिकांना हे सुलभ मिळते. 5 लाखापर्यंत त्या कुटुंबाला ती योजना आणि प्रत्येकाला. आता आभा कार्ड काय आहे, हे भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने एक आभा कार्ड असं आहे की एक डिजिटल आपल्याला सेव्ह करून ठेवण्याकरता. डिजिटल म्हणजे तुमचं जे काही आरोग्याचं, आता पहिलं कसं होतं, केस पेपर काढायचे, मग नंतर ते ह्या हॉस्पिटलमध्ये तुमची तिकडेच माहिती, ती फाईल बनवायची, मग दुसऱ्या ठिकाणी गेला तर दुसरं तुमचं सगळं बनायचं. आता हे आभा कार्डमध्ये सगळं सेव्ह राहणार. तुम्ही कोणत्याही सरकारी हॉस्पिटल्समध्ये गेलात आणि त्या ठिकाणी जर त्याचं कार्ड, जर ते आभा कार्ड नंबर जर टाकलं, तर तुम्हाला ह्याच्यापूर्वी तुम्ही काय काय आजार होते तुम्हाला आणि त्याच्यावरती कसे औषध उपचार तुमच्यावरती जे झालं होतं ते संपूर्णतः माहिती त्याच्यामध्ये येणार. आणि हे आभा कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला या संपूर्णतः सगळ्या काय ज्या गोष्टी आहेत त्या योजना ह्या मिळणार नाहीत. म्हणून प्रथम आभा कार्ड हे काढणं फार जरुरीचं आहे. आभा कार्ड काढल्यानंतरच तुम्हाला आयुष्यमान भारत. आता आयुष्यमान भारत आणखीन त्याच्या अंतर्गत येणाऱ्या अजून बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा ह्या योजनेच्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. आता याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता आयुष्यमान भारत हे ॲपसुद्धा आहे. त्या ॲप्स अंतर्गतमध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्ही त्याला पात्र आहात की नाही आहात. आता 6 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असल्यामुळे त्याला तुम्ही पात्र असाल किंवा ना पात्र नाही आहे असं जर तुम्हाला समजलं तर समजून चला की तुम्ही जे रेशन कार्ड आपलं आहे, हे रेशन कार्ड आपलं आहे आणि त्या रेशन कार्डला तुम्ही आपलं बायोमेट्रिक लिंक केलेलं नाही आहे. आधार कार्ड, रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला ही योजना दिसणार नाही आणि तुम्हाला घेताही येणार नाही. त्यामुळे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डला तुमचं बायोमेट्रिक पद्धतीनं तुमचं आधार कार्ड जे आहे ते लिंक करावं लागतं आणि ते लिंक केल्यानंतरच तुम्हाला ही योजना जी आहे ते मिळते. आता प्रत्येकाचं आभा कार्ड म्हटलं तर कुटुंबाचं सर्वांचं एकत्र आहे का, तर नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं असणार ते, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असेल तर त्याला वेगवेगळ्या योजना आणि त्याचा जो काही डिजिटल डाटा जो आहे तो डाटा सेव्ह राहण्याकरता हे शासनानं बनवलेलं आहे. आता तुम्हाला समजलं आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत या 2 गोष्टी आहेत, ह्या एकच समजलं तरी चालेल. हे एकच आहेत, परंतु हे काढल्याशिवाय, आभा कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला ही योजना घेता येत नाही. इथून पुढे लक्षात ठेवा. त्यामुळे कंपल्सरी
बरं, सरकारी हॉस्पिटलमध्येच आहेत का? शासनाने काय अन्य असे हॉस्पिटल्स जोडलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा तुमचा इलाज जो आहे तो तुम्ही करू शकता. आता आपल्याला सांगा मित्रांनो, आपले कित्येक सुरक्षा रक्षक सरकारी दवाखान्यामध्ये काम करत आहेत का नाही? त्या तिथे त्यांनी एक काम करायचं. आता मी माहिती देण्यापेक्षा तुम्ही मला माहिती द्यायची, म्हणून तर हा व्हिडिओ खास आहे आपल्यासाठी. आता आपल्याला एक माहिती अजून याच्या पुढे येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये देईल की आपले सुरक्षा रक्षकच ते देतील आणि नक्कीच देतील. आपण ज्या हॉस्पिटल ज्या परिसरामध्ये आहात, समजा तुम्ही आता उल्हासनगरमध्ये आहात किंवा ठाण्यामध्ये आहात, त्या हॉस्पिटलमध्ये जर आपण काम करत असाल सरकारी हॉस्पिटलमध्ये, तर तिथे ते जे काही हॉस्पिटल्स त्याच्या आसपासचे परिसरामधले जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ते जोडले गेलेले आहेत या आयुष्यमान भारत किंवा इतर योजनांकरता ते जोडले गेलेले आहेत. असे किती हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटल्समध्ये त्याची यादी असते, त्या डॉक्टरांच्याकडे ती यादी असते. ती यादी त्यांच्याकडून घ्या, ती संपूर्ण ती यादी त्यांच्याकडून घ्या आणि मला पाठवा किंवा कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, म्हणजे सर्वांना त्याची माहिती होईल मित्रांनो. आणि ती माहिती प्रत्येकाने करायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामधले असतील, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधले सुद्धा सुरक्षा रक्षक हे महाराष्ट्रातले कुठेही तुम्ही ही योजना त्याचा लाभ घेऊ शकता ना. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले जिल्हा रुग्णालयामध्ये आपले सुरक्षा रक्षक काम करतात, तर तिथे ही यादी आहे, आवर्जून यादी आहे. पर्सनल मला सुद्धा पाठवा, मेसेज करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा ते लिहा की या आमच्या परिसरामध्ये हे सरकारी हॉस्पिटल्स आहे आणि याच्यामध्ये ही योजना आहे, याच्या अंतर्गत हे आणखीन 1-2 हॉस्पिटल्स आहेत तीसुद्धा जोडली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे 5 लाखाचा जो काही कव्हरेज आहे तुम्हाला आरोग्याचा, आणि कॅशलेस आहे, ह्याच्यामध्ये औषधं, उपचार, तुमचे सगळं काही ट्रीटमेंट जी काय आहे ते त्याच्यामध्ये होतं. तुम्हाला शस्त्रक्रिया असेल तर तीसुद्धा याच्यामध्ये 5 लाखामध्ये फ्री होऊन जाते. तुम्हाला कोणताही खर्च नाही आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्या टर्म अँड कंडिशन वेगळ्या आहेत. कधी तुम्ही चेकिंग वगैरे करायला गेलात, तर चेकिंग करायला गेल्यानंतर तो आजार जर तुम्हाला असेल आणि तुम्हाला जर ते उपचार करायचा असेल तिथून पुढे, तर ते तुम्हाला सगळं काय फ्री असतं. परंतु ते नाही जर झालं तर ते उपचाराचं काही रक्कम असते, उपचाराची रक्कम नाही. आपण जे चेक करण्याकरता त्या हॉस्पिटल्समध्ये, बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये जर आपण असाल, ते उपचार करायचा असेल आणि निदान काय सापडलंच नाही आहे किंवा ते जे आपण ब्लड चेक केला असेल किंवा अन्य काही चेक केलं असेल आणि मग त्याचा जर रिपोर्ट आल्यानंतर ते रिपोर्ट नॉर्मल असेल तर त्याची काही रक्कम असते, ती बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला ते पे करावं लागते, भरावी लागते. जी काही रक्कम असेल ती रक्कम त्याच्या पर्सेंटेजमध्ये रक्कम आहे ती भरावी लागते. आता मला सांगा मित्रांनो, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला काय देऊन जातात सांगा मला? हा असा 5 लाखाचा हा भलेही शासनाला तुम्ही काय म्हणा, आता महात्मा ज्योतिराव फुले योजना होती ती योजना, परंतु ती 1 ते 1.5 लाखापर्यंत होती, ही 3 लाखापर्यंत आणि आता 5 लाखापर्यंत असं या शासनाने केलेलं आहे. आणि सर्व गरीब कुटुंब जे आहेत त्यांच्यासाठी फार आणि फार जरुरी आहे मित्रांनो. ह्या आपल्याला कुणाचीसुद्धा मदत घ्यायची आवश्यकता नाही आणि कुठेही जायची आवश्यकता नाही आहे. कुणाचं एखाद्या आमदाराचं, नगरसेवकाचं पत्र घ्यावं लागायचं आणि ते शासनाकडे पाठवायला लागायचं, मग त्याच्याकडून ते आल्यानंतर मग त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सगळं काही मिळायचं. आता शासनाने हे असं काही योजना दिलेल्या आहेत की तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुम्ही डायरेक्टली ती योजनाचा लाभ जो आहे तो प्रत्येकजण घेऊ शकतो, जो योजनेचा ह्याचा पात्र आहे तो. आता यासाठी ना मित्रांनो बघा ना, श्रीमंताची गरज ना मोठ्या ओळखीची साथ, आरोग्य हक्काचं मिळवायचा हाच योजनेचा खास हेतू आहे मित्रांनो. हा योजनेचा आता तुमच्यासाठी हे एक 4 शब्द आहेत, पाहूया कसं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी. बघा, आरोग्याची चिंता आता कमी झाली, गरिबांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलली. आरोग्याची चिंता आता कमी झाली, गरिबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलली. उपचारासाठी मिळाला नवा आधार, आयुष्यमान भारत ठरला जनतेचा अधिकार. आयुष्यमान भारत ठरला जनतेचा अधिकार. पैशाअभावी उपचार थांबू नयेत. गरिबांच्या डोळ्यात अश्रू राहू नयेत. प्रत्येक घरात आरोग्याचा प्रकाश फुलावा. प्रत्येक घरामध्ये आरोग्याचा प्रकाश फुलावा. म्हणूनच आयुष्यमान भारत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा. ही योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाला माहिती पाहिजे. आपल्याला सांगा की कित्येक लोकांना ही योजना माहिती होती. आता बरेच सुरक्षा रक्षक आमचे असे आहेत की हे
व्हिडिओसुद्धा फॉरवर्ड करणार नाहीत, परंतु ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांना नक्कीच हे माहिती होईल की आयुष्यमान भारत ही योजना कसा लाभ घ्यायचा, आभा कार्ड आपल्याला कशा पद्धतीने काढलं पाहिजे. CSC केंद्रावरती तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी काढून देतं. तुमचं आधार कार्ड वगैरे घेऊन गेलात, तुम्ही रेसिडेन्शियल प्रूफ जर घेऊन गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच आभा कार्ड जे आहे ते मिळेल आणि आयुष्यमान भारतामध्ये तुम्ही योजनेअंतर्गत लेबल आहात की नाही आहेत ते तुम्हाला दाखवलं जाईल. त्याच ठिकाणी तिथेच तुम्हाला माहिती मिळेल. अन्यथा ज्या ठिकाणी आता बऱ्याचशाच ठिकाणी आता तुम्हाला आता बोलणार, तुम्ही म्हणणार चला हे असं काय, भारतीय जनता पार्टीची ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या आमदाराच्या प्रत्येक ऑफिसमध्ये एक व्यक्ती बसलेला आहे. तो व्यक्ती तुम्हाला ही याची काही योजना असेल तो कसा लाभ घ्यायचा, हे योजनेचे फायदे काय आहेत, ही योजनेचं कशा पद्धतीने तुम्हाला कार्ड असेल किंवा तो नोंद करायची असेल तर ती संपूर्णतः करून दिली जाते. आपण ज्या परिसरामध्ये असाल, महाराष्ट्रातल्या ज्या परिसरामध्ये असाल, ज्या ठिकाणी आपले आमदार असतील, आता आपल्या इथं बरेचसेच आहेत, त्यामुळे त्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला तिथं एक व्यक्ती बसलेला असतो. प्रत्येक ऑफिसमध्ये त्या ठिकाणी एक व्यक्ती ठेवलेलाच आहे. तसंच शासनाचा आदेश म्हणजे पार्टीचा किंवा काय तुम्ही म्हणाल ते जे काय असेल ते त्या पद्धतीने तिथे असतो. प्रत्येक ऑफिसमध्ये तुम्हाला तिथे भेटायला आणि तो त्याचा लाभ जो आपल्या परिसरातले आपल्या ज्या मतदारसंघामधले आहेत, प्रत्येक आमदार हा लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळे आपल्या परिसरातले जे काही नागरिक असतील ते त्या ठिकाणी आलं तर त्यांच्या सुलभता व्हावी, त्यांना योजनेचा माहिती मिळावी आणि ती योजना कशा पद्धतीने घ्यावी ही संपूर्णतः माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आणि ते आभा कार्ड असो नोंद करून दिलं जातं तुम्हाला. ह्या संपूर्णतः माहिती आहे मित्रांनो. कारण गरिबातील गरीब ज्याला आपण विचार करा मित्रांनो, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन थोडंसं उपचार वगैरे करू शकतो, पण जे गरीबच आहेत असंख्य असे आहेत आणि आपला जो सुरक्षा रक्षक आहे तो आरोग्यानं एकदम छीन आहे. काही ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की साहेब ESIC सुद्धा आपल्याला आहे. हो, ESIC आहे आपल्याला. ESIC अंतर्गत सुद्धा आपण हे जे काही ESIC अंतर्गत जे आपल्याला सुविधा आहेत ते घेऊ शकतो आणि हे सुद्धा घेऊ शकतो. असं नाही आहे की आपण फक्त ESICला तुम्ही पात्र आहात आणि हे आयुष्यमान भारताला पात्र नाहीत, अशातलं नाही आहे. हे एक तुमचं ESIC जर नसेल, बंद झालं असेल तर तुम्ही ही योजना घेऊ शकता, नसेल तर ESIC अंतर्गत तुम्ही घेऊ शकता. दोन्हीकडेही तुम्हाला आहेत मित्रांनो, हे दोन्हीकडेही तुम्हाला चालतं, दोन्ही ठिकाणी चालतं. पण सरकारी योजना कशी आहे, एका वेळी एकच तुम्हाला ते चालेल. म्हणजे हे आयुष्यमान भारतच्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला करायचं असेल तर सर्व उपचार वगैरे ते त्याच्या अंतर्गत करायचं असेल. जर मोठं काय तुम्हाला असेल, मोठा ह्याच्यात एक लक्षात ठेवा, छोटंसं काय असेल तर तुम्ही करू शकता. आता बऱ्याचशाच ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी कामगार हॉस्पिटल्स नसेल त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल्स असेल तर ही योजना तुम्ही घेऊ शकता, गावी वगैरे अन्य कुठे गेला तर. पण ज्या ठिकाणी तुम्हाला मोठं काही आजार असेल आणि तुम्हाला जर शस्त्रक्रिया किंवा अन्य काय करायचं असेल तर माझा सल्ला असा आहे की तुम्ही कामगार हॉस्पिटल जे आहेत आपले ESIC अंतर्गत, कामगार राज्य विमा अंतर्गत तुम्ही ती योजना राबवावी आणि ती घ्यावी आणि त्याच्या अंतर्गतच ESIC अंतर्गतच सगळं करावं. कारण ESIC आपल्याला अनलिमिटेड आहे, त्याला लिमिट नाही. लक्षात ठेवा, ESIC भरपूरसे फायदे आहेत ESICचे. मी मध्यंतरी ESICचे एक संपूर्णतः माहिती देणार एक व्यक्ती आहे, त्यांना पण बोललो की साहेब आमच्या चॅनलवरती या, आमच्या सुरक्षा रक्षकांना माहिती द्या. परंतु काय होतं, आपला त्यांची वेळ भेटणं फार कठीण होऊन जातं आणि त्याच्या अंतर्गत ते राहून जातं. काय हरकत नाही, आपल्याकडे जी माहिती येईल ती माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आता आपण तुर्तास थांबूया का? भरपूरशी माहिती मिळाली. काय अजून तुमच्याकडे काय माहिती असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचवा. आपल्याला आणखीन ती माहिती इतरांच्यापर्यंत ठेवता येईल, कशा पद्धतीनं काय आणि कसं ही माहिती ठेवायची. थोडक्यात जे मला वाटलं की बाबा आपल्या लोकांना हे जी माहिती झाली पाहिजे आणि म्हणूनच हे छोटासा एक प्रयत्न आहे, तो प्रयत्न करतोय. मित्रांनो, या प्रयत्नाला यश हा आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.